आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे खरे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य असा आयोजित केला, ते आमचे परम मित्र सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार साहेब, या सभेला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी रामदासजी कदम साहेब, मुद्दामहून या सभेमध्ये आलेले सर्व आमदार महोदय आणि ज्यांचा प्रवेश आपल्या साक्षीनं या ठिकाणी झाला, ते आमचे परम मित्र अर्जुनराव खोतकर साहेब, सुरेश नवले साहेब, मंचवर उपस्थित असलेले आमचे अन्य सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी मुख्यमंत्री महोदयाचं माझ्या आणि अब्दुल सत्तार यांच्या या मतदारसंघात आल्याबद्दल स्वागत करतो आणि त्यांनी सिल्लोड तालुक्यासाठी आणि सोयगाव तालुक्यासाठी जो भरीव निधी दिला त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो. मित्र, हा कार्यक्रम अब्दुल सत्तार साहेबांनी या ठिकाणी ठेवल्याचं कारण आहे की राज्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या तेव्हा लोकांच्या मनात काय आहे, आम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, या निर्णयाला लोकांचं समर्थन आहे का नाही आहे, आणि म्हणून मुद्दाम त्यांनी मुख्यमंत्री महोदयाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. ही सभा ज्यांनी ज्यांनी कोणी या सत्तांतराला नाव ठेवलं असेल त्याच्यासाठी ही उत्तर देणारी सभा ठरू शकते असं मला स्वतःला वाटतं. मित्र, राजकारणामध्ये बदल होत असतो. आपल्या डोळ्यात एकचे खेळ आहेत सारे की अब्दुल सत्तार आणि मी किती मित्र आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. मी आणि अर्जुन खोतकर किती मित्र आहेत हेही तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. खरं म्हणजे आमच्या तिघाच्याही भाषणातली धार आता बोथट झालेली आहे, कारण जोपर्यंत समोरचा वार करत नाही तोपर्यंत मलाही वार करता येत नाही, त्यांनाही वार करता येत नाही. पण याही परिस्थितीमध्ये अब्दुल सत्तारांनी मला आज एक गदा दिली. आता ती गदा कोणाच्या विरुद्ध वापरू हा प्रश्न माझ्या पुढे पडलेला आहे. पण शिंदे साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी प्रबोधन केलं होतं ती जागा एवढी पवित्र झाली की एका हौदामध्ये बकरी आणि वाघ पाणी प्यायला लागले होते. आता हे पाहे 2 वाघ माझ्यावर एकट्यावर येऊन तुडून पडायचे हो. आता तुमचं इथं प्रबोधन झाल्यावर तरी एका हौदात पाणी प्या रे बाबा हो. अरे काही झालं की माझ्या नावानं, काही झालं की माझ्या नावानं. काय तर म्हणले रावसाहेब दानवेनं असं केलं, रावसाहेब दानवे. अरे मी तर दवाखान्यात होतो, या लोकांनी मला मतदान केलं, मी तर दवाखान्यात होतो. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो, हे सरकार शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. काही लोक म्हणते शिवसेनेचं नाही आहे, पण मित्र हो, ज्या टायमाला भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती झाली त्या टायमाला मी राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. अमित भाईचा मला फोन आला की आज मातोश्रीवर शिवसेनेशी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सीटची चर्चा करायला आपल्याला जायचं. मी त्याचा साक्षीदार आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमची भारतीय जनता पक्षाची टीम
ही संध्याकाळी मातोश्रीवर गेली. त्यांनी सुद्धा त्यांची टीम बनवून ठेवली. कदाचित रामदास कदम साहेब त्या टीममध्ये असतील. आणि जेव्हा जागा वाटपाचा प्रश्न चालला, पुढचा मुख्यमंत्री कोण हा विषय आम्हाला करायचा, त्या टायमाला माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांनी अमित भाईला विनंती केली की आपण दोघं जरा 2 मिनिटं आत बसू. दोघं जण आत बसल्याच्या नंतर काय चर्चा झाली आम्हाला माहीत नाही. दोघं जण बाहेर आले आणि आपण प्रेस घेऊ अशा प्रकारची विनंती आम्हाला केली. आम्ही प्रेस घेतली, परंतु मुख्यमंत्री पदाचा विषय त्या ठिकाणी झाला नाही. परंतु गेल्यानंतर अमित भाईंनी आम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरेंनी पुढचा मुख्यमंत्री कोण असा विषय केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी केलेली ही युती आहे. ज्याचे जास्त माणसं निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल, या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. आणि मित्र, भारतीय जनता पार्टीचे जास्त माणसं निवडून आले. ज्या लोकांना तुम्ही मतदान केलं, ज्या विचाराला तुम्ही मतदान केलं, त्या मताच्या विरुद्ध जाऊन असंघाशी संगत केली, नको त्या माणसाशी युती केली, आणि आता हे रामायण घडलेलं आहे. मला सांगा, जर भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीशी जर युती केली असती तर ही घटना घडली असती का? कारण मतदान तुम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला दिलं, आणि ज्या युतीला मतदान दिलं तेच सरकार आज तुमच्या समोर या ठिकाणी आता कारभार करतंय आणि शिंदे साहेबाच्या रूपानं या महाराष्ट्राचा विकास करतंय. आणि म्हणून मित्रहो, आपण 11 वाजेपासून या ठिकाणी बसले. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगेल की हे सरकार हे जनतेच्या हिताचं पुढचे 5 वर्ष काम करणार आहेत. पुढचे आणि 2.5 वर्ष हे सरकार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आहे. पण आपले माजी मुख्यमंत्री असं म्हणले होते की बाळासाहेबांना मी दिलेला शब्द पाळला आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री मी झालो. बाळासाहेबाला दिलेला शब्द तुम्ही पाळला, पण एकनाथ शिंदे साहेबाला तुम्ही शब्द दिला होता की मी तुम्हाला मुख्यमंत्री करीन, तो शब्द तुम्ही पाळला नाही. आणि म्हणून लोकांनी एकनाथ शिंदे साहेबाला प्रोत्साहन दिलं आणि आजची घटना घडवली. आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अब्दुल सत्तार साहेब, की आता शिंदे साहेबाचा उपयोग चांगला घ्या. आपल्या शिल्लोड सोयगावचा तर विकास कराच, पण ज्यांना आता पुढच्या काळात तुम्हाला पार्टीत आणणं आहे त्यांच्याकडेही लक्ष असू द्या. तुमचं आणि माझं रामायण कधीच संपणार नाही. कारण साले मेवणेत आपण दोघं जण, आपण किती म्हणलं आमचे भांडणं आहे, तो लोक म्हणते नाही हे रात्री केव्हा एक होते तर काही सांगता येत नाही. कारण तुम्ही आता शिंदे पैसे घेतलेत मुख्यमंत्री महोदयाकडून, तुम्ही लखपती झाले. पण तुम्ही लखपती आहे, तुम्ही लखपती आहे, मी लोकपती आहे. दवाखान्यात राहून निवडून आलो, हे बी गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं तुम्ही दवाखान्यात, आम्ही प्रचार यंत्रणा चालवत होतो. ते करावं लागेल पुढच्या काळात मी तुम्हाला. दोघंही करू आपण एक दुसऱ्याला आता. कारण मी सांगितलं होतं की मी तुमचा प्रचार केला नाही, बरोबर सर, पण पुढचा प्रचार तुम्हाला माझा करावा लागेल हे मी सांगितलं होतं तुम्हाला. धन्यवाद. माझा आवाज ज्या ठिकाणी येत असेल तिकडच्या लोकांना या 2-300 खुर्च्या खाली इकडं तात्काळ जे सर्वात पहिले येऊन या खुर्च्यावर बसतील ते आपल्या आदल्या गाठीचे मित्र. धन्यवाद. या लवकर. पक्ष प्रवेशाकरिता मी सहर्ष आमंत्रित करते प्राध्यापक सुरेश नवले आपल्याला. सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी खडसे साहेब, आपण या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आपण या ठिकाणी प्राध्यापक सुरेश नवले सरांना या ठिकाणी पक्षप्रवेश होईल. त्यानंतर सन्माननीय माजी मंत्री अर्जुनजी खोतकर साहेब आणि त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट माजी खासदार सुरेशजी जाधव साहेब. टाळ्यांच्या जोरदार गजरात मान्यवर अतिथींचा आपण पक्षप्रवेश या ठिकाणी घेत आहोत. सहर्ष आमंत्रित करते प्राध्यापक सुरेश नवले साहेब. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा पक्षप्रवेश संपन्न करत आहोत. या ठिकाणी अब्दुलजी सत्तार साहेब या पक्षप्रवेश सोहळ्यात सहभागी होतील. शेवटचा भाषण होईपर्यंत कोणी हलणार नाही. माझ्या सर्वकडे लक्ष आहे. बाहेर जे लोक माझा आवाज येत असेल त्यांनी मध्ये यावं मंडपमध्ये काही जागा खाली आहेत थोड्याशा, या पाठीमागच्या राईट साईडला. प्राध्यापक आतापर्यंत कोणीच दिसत नाही पाठीमागं, इतके लोक उभे आहेत.
त्यांनी पुढे यावं. प्राध्यापक सन्माननीय माजी मंत्री अर्जुनजी खोतकर साहेब आणि सन्माननीय माजी खासदार ॲडव्होकेट सुरेशजी जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सुरेश जाधव साहेब परभणीचे खासदार यांचा सत्कार करतील. त्यानंतर भास्कर दत्तात्रव लोंगटे माजी जिल्हा प्रमुख परभणी, केशव किशनराव कदम हा परभणी आणि धनमाल विनायकराव खंडागळे, गवळी ताई दादाराव नागमोडे, दत्तराव बापूराव नागमोडे, सभापती पाथरी गंगाधर कदम आणि तानाजी कदम असे अनेक लोकांची यादी आलेली आहे. तितके नावं वाचणं शक्य नाही. कोणीही जागेवर उठणार नाही याची दक्षता घ्या. साहेबाचे शेवटचे शब्द जोपर्यंत होत नाही, बाहेरच्या लोकांना माझा आवाज आला असेल तर त्यांनी तात्काळ या समोर काही खुर्च्या खाली आहे त्या पाठीमागच्या साईडला त्या ठिकाणी येऊन बसावं. फास्ट थोडा. पक्षप्रवेशानंतर विचारपीठावरील मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि यानंतर ज्यांना त्यांच्या मनोगताची आम्हा सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, सहर्ष आमंत्रित करते, टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आपल्याला. त्यांची हाईट कमी म्हणून त्यांना एक रिमोटनी बाकीचे जितके आपले उद्घाटन राहिलेले आहे आता ऑनलाईन सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. आपण सर्वांनी टाळ्या वाजवावा. आपल्या स्क्रीनवर जे जे कामाचे उद्घाटन झाले ते दिसल. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो, या हे उद्घाटन होऊ लागलं साहेबाचे असते. इथे 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 उभं राहा तुम्ही सर्व. तुम्ही इथे राहा. नाही सर तुम्ही घ्या ना, तुम्हीच आहे. आम्ही सर्व तुमच्या. चला या अर्जुनराव. चला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व घोषणा जोरात द्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो. सर्व जे जे बाहेर असतील त्यांनी शेवटचा साहेबाचा एक शब्द बी राहिला ते ऐकल्याशिवाय कोणी ही जागेवरून हलणार नाही याची दक्षता घ्या. कॅमेरे वाले पाठीमागून लोक दिसत नाही. जरा मेहरबानी आहे तुमची का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला कोणीही डिस्टर्ब करू नये. आजच्या विराट अतिविराट मेळाव्याला उपस्थित या सिल्लोड सोयगाव मधील हजारो बांधव भगिनी, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छाही देतो. खरं म्हणजे आम्ही इकडून येत असताना सत्तार साहेब अब्दुल भाई आमच्याबरोबर होते, दानवे साहेब देखील होते. मला वाटलं थोडी गर्दी एक 100 मीटरपर्यंत असेल. गर्दी काही संपतच नाही, गर्दी वाढत चालली. मी सत्तारबाईला बोललो, घरामध्ये कोण राहिलेच नाही वाटतं, सगळे बाहेरच आलेत रस्त्यावर. असा जनसमुदाय आज पाहण्याचं भाग्य माझ्या नशिबात आलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि आजच्या या अतिशय भव्य दिव्य अशा सोहळ्याला उपस्थित केंद्रीय रेल्वे मंत्री
रावसाहेब पाटील दानवेजी, आमचे विधिमंडळातील माजी सहकारी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामदासभाई कदम साहेब, माजी मंत्री उदय सामंतजी, माजी मंत्री अर्जुन खोतकरजी, माजी मंत्री संदीपान भुमरेजी, आमदार संजय गायकवाडजी, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष दानवे, माजी आमदार सुरेश नवले, त्यांचा आताच प्रवेश झालाय, माजी खासदार सुरेश जाधव, अर्जुन खोतकरांचा देखील या ठिकाणी आता प्रवेश झालाय. आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक या सिल्लोड सोयगावचे लोकप्रिय आमदार अब्दुलभाई सत्तार. आता कारण आपण या ठिकाणी जे काय आज दृश्य मी पाहिलं, हे दृश्य पाहिल्यानंतर जो काय प्रचंड गर्दीमध्ये पण फरक असतो. ही गर्दी जी होती ती गाड्यांमध्ये भरून आणलेली माणसं नव्हती. ही एका प्रेमापोटी एक आशीर्वाद द्यायला हे सगळे जमा झालेले लोक आहेत. आणि यानंतर आम्ही जेव्हा पुढे पुढे येत होतो आणि मागे वळून पाहत होतो तर रस्ताच दिसत नव्हता. सगळीकडे माणसंच माणसं, माणसंच माणसं, माणसंच माणसं. मला आठवण आली पंढरपूरच्या गर्दीची. पंढरपूरला देखील आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो, आषाढी एकादशीची पूजा करण्याची संधी, मान, भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. पूजा झाल्यानंतर त्या भागामध्ये जे काही पाहिजे, सोयी सुविधा पाहिजेत, ते मंदिर देवस्थान असेल, त्यांची सगळे विश्वस्त मंडळी असतील, किंबहुना तिथले जे काही लोकप्रतिनिधी होते, या सगळ्यांनी विनंती केली. आणि अगोदरपासून देखील माझ्या मनामध्ये होतं, त्यांनी मागणी केली की आपले पांडुरंग पंढरपूर गोरगरिबांचा देव, वर्षातून 2दा 15-15, 20-20 लाख भक्त, भाविक जण, वारकरी तिकडे येत असतात. आपल्यामध्ये देखील कितीतरी वारी करणारे लोक आहेत, वारकरी. हे आपण देवस्थान जे आहे तिरुपती बालाजी सारखं करू शकत नाही का? मी तातडीने सूचना, आदेश, निर्देश देऊन टाकले. या पंढरपूरचा काया पालट झाला पाहिजे. त्या ठिकाणी चांगल्या विकास योजना, चांगले रस्ते, फुटपाथ, लाइटिंग, चंद्रभागेचा घाट. सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य माणसांसाठी आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी आहे. सरकार कष्टकऱ्यांसाठी आहे. सरकार वारकऱ्यांसाठी आहे. सर्वसामान्य माणसासाठी हे सरकार आहे. मगाशी रामदासभाई म्हणाले की काय परिस्थितीमधून आपण हे सरकार बनवलं, काय परिस्थिती निर्माण झाली होती, आणि पुढे भविष्यात जर आम्ही निर्णय घेतला नसता तर पुढे शिवसेना पक्ष काय परिस्थितीमध्ये गेला असता, हे रामदासभाईने टीव्ही चॅनलच्या माध्यमातून देखील सांगितलं, आजही इथं सांगितलं. हे सरकार
शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवली. एकीकडे बाळासाहेबांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा फोटो लावला आपण, दुसरीकडे या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो आपण लावला आणि आपण निवडणुकीला सामोरे गेलो. एका हिंदुत्वाच्या विचाराचा पुढाकार घेऊन आपण पुढे गेलो आणि आपल्याला जनतेने कौल दिला. जनतेने 106 लोक तिकडे निवडून दिली, 56 लोक इकडे निवडून दिली. म्हणजे पूर्ण मेजॉरिटीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. परंतु झालं काय? त्याच दिवशी काही लोकांची वक्तव्य बाहेर आली की आम्हालाही अनेक मार्ग आणि अनेक दरवाजे मोकळे आहेत. कशाची सुरुवात होती? कशाचं धोतक होतं? आणि त्यानंतर मी साक्षीदार आहे. आम्ही देखील सांगत होतो शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडून आलेलो आहे. देवेंद्रजी आणि आपण बसून त्याच्यावर चर्चा करू. 2.5 वर्षाचा जो काही विषय असेल नसेल, आपण शेवटी एका समोर बसल्याशिवाय काही होऊ शकत नाही. कुठलीही चर्चा, कुठलाही मार्ग किंबहुना कुठलाही प्रॉब्लेम त्याला सोल्युशन नाही असा नसतो. प्रत्येक समस्येला, प्रत्येक प्रश्नाला मार्ग असतो, परंतु ती काढण्याची इच्छाशक्ती हवी असते. परंतु शेवटपर्यंत चर्चा झाली नाही आणि मग आम्ही सांगितलं की 2.5 वर्ष जर तुम्हाला दुसरी 2.5 वर्ष जर कमिटमेंट असेल तर आम्ही बोलतो. आणि जेव्हा आम्ही बोलतो म्हणालो, समोर काही लोकांशी देखील आमची चर्चा झाली. देवेंद्रजींशी पण चर्चा मी स्वतः केली, कारण मी जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेस मी त्यांच्या सरकारमध्ये, मी रामदासबाई आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. पण त्यानंतर ताबडतोब सांगितलं गेलं की 2.5 वर्ष आपल्याला नंतरची भारतीय जनता पक्ष देईल कशावरून? आपल्याला सुरुवातीचीच 2.5 वर्ष जर मिळत असतील तर आपण बोलणीला सुरुवात करू. याचा साक्षीदार मी आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापन करायची नव्हती. सरळ सरळ हाच अर्थ निघतो. आणि मग जे झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले आमदार ठेवले त्या ठिकाणी मी स्वतः होतो. ज्या घडामोडी सुरू झाल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर, त्याला आपल्या आमदारांनी देखील बांधवानो भगिनीनो विरोध केला होता. मला अनेक आमदार म्हणाले, हे आपलं फसगत होणार, आपला विश्वासघात होणार, आपल्या पक्षाला नुकसान होणार, हे असली आघाडी करू नका. काही लोक तर म्हणाले, आम्ही जातो आमच्या मतदारसंघामध्ये, आम्हाला काम आहे, आम्हाला आमच्या मतदारसंघातल्या लोकांना देखील भेटायचं आहे, तिथली कामं पाहायची आहे. दादा पुता करून मी त्यांना सांगितलं, थांबा रे बाबा, असं काय करू नका. आणि नंतर आपण पक्षाचा आदेश मानत असतो. आपण बाळासाहेबांचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेबांनी सांगायचं आणि ते आपण करायचं, ही आपली परंपरा. आदेश मानला आपण, आदेशाप्रमाणे काम सुरू झालं, सरकार स्थापन झालं. काय चर्चा त्यांची आणि भारतीय जनता पक्षाची होती ती त्यांनाच माहीत. परंतु जेव्हा आता मी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांना, जेव्हा आता या युतीच्या बाबतीमध्ये जेव्हा माझ्या गाठी भेटी झाल्या, त्यावेळेस रामदासबाई मी त्यांना विचारलं, याच्यामध्ये खरं काय? त्यांनी मला सरळ सांगितलं, ज्या नितीश कुमार यांच्या बरोबर आम्ही युती केली होती बिहारमध्ये,
त्या नितीश कुमारांच्या जागा कमी येऊन देखील आम्ही त्यांना मुख्यमंत्री पद दिलं. याचा अर्थ समजून घ्या. आमची कमिटमेंट जेव्हा होते तेव्हा आम्ही ती कमिटमेंट पूर्ण करतो. आणि आपल्याला हेही माहित आहे की या राज्यामध्ये ज्या घडामोडी झाल्या, या घडामोडींमधून सगळ्यांना वाटत होतं की भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील. तुम्हालाही वाटलं होतं, आपल्या आमदारांनी वाटलं होतं, त्यांच्या मनामध्ये धाकधूक होती, काय होणार काय होणार काय होणार. परंतु तेव्हा मला दोन्ही आपले जे या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी सांगितलं, अगर आपके 50 लोग होने के बावजूद भी हम लोग आपको मुख्यमंत्री कर सकते हैं और नीतीश कुमार के कम विधायक चुनकर आने के बाद भी उनको हम मुख्यमंत्री पद दे सकते हैं, तो अगर हम लोगों ने महाराष्ट्र में अगर कमिटमेंट की होती, आम्ही जर महाराष्ट्राला किंबहुना शिवसेनेला शब्द दिला असता, तर आम्ही कशाला तो फिरवला असता. एक महाराष्ट्र आमच्यासाठी मोठा नाही. या देशामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काम करतायत. एक राज्य शिवसेनेकडे गेला असता तरी आम्हाला काही, कारण आपण युतीमध्येच राहिलो असतो. ते राज्य म्हणजे युतीचं सरकार त्या ठिकाणी आलं असं सांगा, आम्ही का विरोध केला असता. आता सांगाय कोण खरं बोलतोय. आणि जर आता अर्जुन खोतकर यांनी सांगितलं, मी मगाशी आल्या आल्या अर्जुन खोतकर यांना विचारलं रामदास भाईंच्या समोर, तुम्ही काल जे बोललात ईडीमुळे मी दबावाखाली आलेलो आहे, खरं सांगा मला, तुम्ही दबावापोटी आलात की जो काही शिवसेनेचा तुम्हाला पूर्वी आलेला अनुभव त्यामुळे आलात, का एकनाथ शिंदेवर विश्वास होता म्हणून तुम्ही आलात, हे मला खरोखर सांगा. कारण जे 50 आमदार आज माझ्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत, त्यातला एकही म्हणाला नाही की ईडीच्या धाकामुळे आम्ही आलोय. आम्ही स्वेच्छेने आलोय, आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय, शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ते म्हणाले नाही, मी भावनिक झालो होतो आणि त्यामुळे काही माझ्या बोलण्याचा विपर्यास देखील झाला असेल. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं, मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. मी त्यांना हेही सांगितलं, मी सकाळी मीडियात देखील सांगितलं, मला ईडीच्या धाकाने कुठल्याही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कुठल्याही दडपशाहीने धाकाने कोणी येत असेल तर बाबा असा प्रवेश मला नको आहे. मी सकाळी मीडियात देखील सांगितलं. आणि म्हणून मला या ठिकाणी अभिमान वाटतो. हे बोलल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी तर मला वेगळंच सांगितलं. ते म्हणाले, ही सुप्त इच्छा जी आहे 2.5 वर्षापूर्वी जागृत झालेली, ती यापूर्वी 96-97 जागृत झाली होती. आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो 2.5 वर्षापूर्वीच मला त्यांनी ते भेटले, तेव्हा मला सांगितलं त्यांनी, तुम्हाला जे वाटतंय ते काय होणार नाही. मुख्यमंत्री कोण होणार आहे ठरलेलं आहे. मी बोललो ठीक आहे, मला काय अपेक्षा इच्छा नाहीये, मला मोहमाया नाहीये. हे मला अब्दुल सत्तार यांनी देखील सांगितलं होतं. परंतु मी काही त्याच्यामध्ये जात नाही. मला आताही, मी जेव्हा ही निवडणूक, ही लढाई आम्ही जेव्हा लढत होतो तेव्हाही मला त्याचा स्वार्थ नव्हता. देवेंद्रजींना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्याने पक्षाचा आदेश मानून उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. हा देखील मोठा निर्णय आहे. मला काय कमिटमेंट होती नव्हती याच्या मला इतिहासामध्ये बिलकुल जायचं नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, ही लढाई सोपी नव्हती, ही लढाई अवघड होती. लोक विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जात असतात. आम्ही तर
सत्तेमधून पाय उतार होऊन आम्हाला माहित नव्हतं आमचं काय होणार, परंतु या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्या शिवसैनिकांवर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होत होता, तडीपाऱ्या होत्या, मोक्कासारख्या कारवाया होत होत्या, याला वाचा फोडण्यासाठी, त्याचबरोबर शिवसेनेचे निवडून आलेले आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये जे पराभूत झालेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार यांना दिला जाणारा निधी आपल्या शिवसेनेच्या आमदारांना 5-10 कोटी, यांना 100-200 कोटी, त्यांना पोलिसांचं मदत, आपल्या लोकांचं खच्चीकरण. इथे रामदासबाई बसले, योगेश कदम कोकणामध्ये दापोली मंडणगडमध्ये मतदारसंघ आहे त्याचा. राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्याच्याकडे असलेल्या दोन्ही नगरपालिका राष्ट्रवादीकडे सोपवून दिल्या. का तर योगेश कदमची ताकद वाढता कामा नये, योगेश कदमचं खच्चीकरण झालं पाहिजे. रामदास भाईंनी एवढा त्याग, बाळासाहेबांबरोबर केलेलं काम केलेला नेता, काय परिस्थिती केली तुम्ही त्यांची. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्यांच्याशी जे काही तुमचं पटत नसेल, पण मुलाचा काय दोष आहे. निवडून आलेला आमदार, त्यांनी मला वाटतं सकाळी त्या मी एका बाईटमध्ये बघितलं, जो खेडचा नगराध्यक्ष, काय त्याचं नाव, वैभव खेडेकर, तो यांच्या विरुद्ध, तो रामदास भाईंच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी बोलतोय, मुलाखती देतोय, विरोधात भूमिका घेतोय, तरी त्याला मदत करा. हे कशासाठी? आपलीच माणसं संपवायसाठी. आणि म्हणून इथे सगळ्या आमदारांना, कल्याणकर असेल नाही तर सगळे असतील, प्रत्येकाला हा आलेला अनुभव, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, टोकाचा निर्णय घेतला, टोकाचं पाऊल उचललं. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, मी ज्या ठिकाणी जातोय, पंढरपूरला देखील मगाशी मी बोलता बोलता राहून गेलो, त्या ठिकाणी 10-15 लाख लोक तिकडे आली होती पांडुरंगाच्या दर्शनाला. जिकडे जाऊ तिकडे रस्त्यावर माणसं. आज जसं मी पाहिलं चित्र, जिकडे जाऊ तिकडे माणसं हात वर करून अभिवादन करताना पाहिलं. एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ही कशाची प्रचिती आहे? आज मला एका पत्रकाराने मगाशी विचारलं, एवढी प्रचंड गर्दी बघितल्यानंतर तो स्वतःच म्हणाला, तुम्हाला गद्दार म्हणतात, त्याचं हे गर्दी हे उत्तर आहे का? मी बोललो तुम्हीच बघा, तुम्हीच बघा, तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच छापा, मला काही बोलायचं नाही. जर आम्ही गद्दारी केली असती, आम्ही सत्ता पिपासू असतो, आम्ही बंडखोर असतो, तर हे हजारो लोक इथं आले कशाला असते? हजारो लोक इथं सकाळपासून बसले रस्त्यावर, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक आहेत. मी काल ठाण्यावरून निघालो, मालेगाव, नाशिक, मालेगाव करत करत पुढे आलो. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की रात्री 3:30 वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक होते, हजारो लोक. हे कशासाठी? आम्ही जर वाकडं तिकडं पाऊल उचललं असतं तर हे लोक आले कशाला असते? आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम सुरू होतं. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ उभं केलं नाही, बाळासाहेबांचे शब्द आहेत, भाषण आहे की काँग्रेस राष्ट्रवादी हा आमचा 1 नंबरचा शत्रू आहे, त्याला कधी जवळ करू नका, जवळ करायची वेळ येईल त्याशी माझं दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचे शब्द होते. आम्ही काय चुकीचं केलंय? आम्ही त्यांचे विचार पुढे नेतोय, हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे नेतोय.
सावरकरांच्या वर बोचरी टीका करणाऱ्या पक्षाच्या विरुद्ध ब्र काढण्याची आम्हाला हिंमत होत नाही. हे कसं सहन करणार? मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणारे दाऊद, त्या दाऊदच्या बरोबर ज्याचं कनेक्शन इस्टॅब्लिश झालं त्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेऊ शकत नाही. मग कसलं आपलं बाळासाहेबांचे विचार, कसे आनंद दिघे साहेबांचे विचार काय आम्ही पुढे नेणार? मग चुकलो आम्ही का चुकलं कोण, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जे बाळासाहेबांनी शिकवलंय, अन्यायाविरुद्ध लढा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्यायाला वाचा फोडा, तेच काम आम्ही केलेलं आहे. माझ्या बरोबर आलेल्या 52-50 लोकांचं मी अभिनंदन केलेलं आहे, त्यांना धन्यवाद दिलेले आहे, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. अब्दुलभाई सत्तार माझ्या बरोबर सुरुवातीपासून होते, सुरुवातीपासून कधीच त्यांनी विचारलं नाही काय होणार, कसं होणार, निवडणूक परत लागणार का, का आपण आपलं सरकार स्थापन होणार, काहीच नाही विचारलं. भाई एकाही शब्दाने, या माणसाने एकाही शब्दाने काहीच विचारलं नाही. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी जे लोक माझ्याबरोबर होते त्यांनी काहीच कुणाला विचारलं नाही कुठं चाललंय, कधी येणार, काही नाही. प्रसंग बाका होता, काम कठीण होतं, काम सोपं नव्हतं, परंतु एक विश्वास महत्वाचा आहे. आणि आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी देखील खूप फोन यायचे. गुवाहाटीला गेल्यानंतर सगळी आमची ताकद एकत्र होती, खूप फोन यायचे, इकडे काय चाललंय, तिकडे काय, या ठिकाणी जे काय त्यांची कारस्थानं चालू आहे. रामदास भाई देखील आम्हाला फोन करायचे, हे असं असं सुरू आहे, या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, या काउंटर स्ट्रॅटेजी काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे करत करत आम्ही इकडे इथपर्यंत पोहोचलो. आणि म्हणून याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालेलं आहे. सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांचं योगदान मोठं आहे, सगळ्यांचं योगदान मोठं आहे. आपला अर्जुन खोतकर घरी जाऊन आले माझ्या. अर्जुन खोतकर घरी गेले आणि इकडं उलट काय स्टेटमेंट करायला लागले. बोले नाही मी त्यांना विचारलं दिल्लीमध्ये, बोले अरे काय झालं, बोले नाही बिलकुल नाही, मी तुमच्याबद्दल बोललोच नाही. आता ते त्यावेळेस ते शिवसेना म्हणून बैठका होत होते त्याच्यामध्ये गेले होते, परंतु ते श्रीकांतला भेटले, घरी जाऊन आले आणि ते म्हणाले एकनाथ शिंदे आणि मी खूप वर्ष एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर बिलकुल त्यांच्या सोबतच आहे, काही काळजी करू नका. ही सगळी माणसं जी आहे जीवाभावाची माणसं आहे. थोडंसं कधी कधी इमोशनल होतात, पण त्यांना मी सांगितलंय आता इमोशनल होण्याचा काळ संपलेला आहे. आता आपल्याला जनतेची सेवा करायची आहे, राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आणि म्हणून आम्ही सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितलं की या राज्यामधला शेतकरी जो आहे तो सुखी झाला पाहिजे. त्याचा 50,000चा कर्जाचा निर्णय आम्ही तातडीने घेतला, डिझेल पेट्रोलचा घेतला. आज आम्ही आढावा बैठकीमध्ये देखील सांगितलं या मराठवाड्यातल्या आत्महत्या कमी नाही, होताच कामा नये, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. रामदासबाईंनी देखील आपल्या भाषणात सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे, आज सगळे होते, आपले रावसाहेब दानवे पाटील होते, आपले दुसरे मंत्री होते, सर्व आमदार होते, खासदार होते, सगळेजण होते. जागेवर ताबडतोब निर्णय, फाईल बनवा, इकडे पाठवा, तिकडे पाठवा, त्या डिपार्टमेंटला पाठवा, त्या टेबलावर पाठवा, हे सगळं काम करायचं नाही. आता उचलायचा फोन, डायरेक्ट काम करून टाकायचं. तरच आपल्याला रिझल्ट मिळू शकतो, तरच आपण जनतेची सेवा करू शकतो. आणि म्हणून हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. या सरकारमध्ये जो मुख्यमंत्री आहे तो तुमच्यातलाच आहे, तुमच्यातला एक कार्यकर्ता तिथं मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे. त्यामुळे हे सरकार तुमचं आहे, हे सरकार आपलं आहे, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. या सरकारमध्ये बंधू भगिनी, माय भगिनी हे सगळ्या जे आहेत यांचं रक्षण करणं, त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे.
आणि म्हणून सगळ्यांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजेत. आज मी सूतगिरणीचं भूमिपूजन करून आलो. मी आता नगरपालिकेचं आता सूतगिरणीचा फायदाच होईल ना तुम्हाला. मग आता मुख्यमंत्री झालो नसतो तर हे झालं असतं का लगेच? झालं ना काम पटापट. आणि बघा किती कामं सूतगिरणी उभी राहील. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जे आहे, त्याचबरोबर भव्य शिवस्मारक आहे, भीम पार्क आहे, शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकाचं लोकार्पण आहे, सिल्लोड नगर परिषद प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झालं ना. आता भूमिपूजन झालं. त्याचबरोबर नगर परिषद प्रशाळा बांधण्याचं ते देखील भूमिपूजन, नॅशनल मेडिकल कॉलेज सिल्लोड इमारत बांधकामाचं भूमिपूजन. त्याचबरोबर या मतदारसंघातले 107 गावांची तहान भागवणारी 672 कोटी रुपयांची वॉटर ग्रिड योजना ही देखील या ठिकाणी. काय त्याचं स्टेटस आहे? आता टेंडर निघालं. कधी पैसे मिळवले तुम्ही? कधी पैसे घेऊन जातात, कधी फाईलवर सही घेऊन जातात, काय कळतच नाही. बाकी सगळे आमदार टेन्शन मध्ये आहेत. खजाना मला वाटतं अब्दुल सत्तार वाईज खाली करतोय का काय. पण असू द्या, शेवटी बघा अब्दुलबाईंनी काम केलं म्हणून तुम्ही एवढे सकाळपासून इकडे उपस्थित आहात. आज या मतदारसंघातला प्रत्येक माणूस आज सकाळपासून उपाशी तापाशी या ठिकाणी कोणाला पडली आहे? सगळे आपल्या आपल्या कामामध्ये प्रत्येक जण व्यस्त असतो. परंतु आपण ज्या आपुलकीने प्रेमापोटी आलेला आहात याच्यावरून सत्तारबाई जो आपला आमदार, अतिशय चांगला आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे. आणि तो कुठल्याही चिन्हावर निवडून येतो, कुठल्याही चिन्हावर निवडून येतो. त्याने मला म्हटलं कौन सा बोले थे एक दिन आप, बोलो क्या अभी वो, हाँ बोले मेरे को कुत्ता भी निशानी मिले तो भी मैं चुन के आऊंगा. वो वफादार होता है, बोले वफादार. म्हणजे आता निष्ठा आणि जे काही चालू आहे ना त्याच्यावर त्यांचं म्हणणं पडलं. अरे त्यामुळे असे सगळे सहकारी आम्हाला भेटलेले आहेत. त्यामुळे चांगलं आपण काम करू. देवेंद्रजी स्वतः त्यांना 5 वर्षाचा या सरकारमधला मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे, ते सोबत आहेत. त्याचबरोबर या देशातले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी देखील आपल्याला सांगितलंय कुछ भी कमी होने नहीं देंगे. पूर्ण पाठिंबा या राज्य सरकारला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपण चांगलं काम करू आणि पुढे जाऊ, या राज्याचा विकास करू. मी मध्ये अनेक उद्योगपतींना भेटलो, त्यांनाही रतन टाटा सारखे मोठे सिनियर उद्योगपती त्यांना भेटलो. अनेक उद्योगपती येऊन भेटतायत. गेल्या आठवड्यामध्ये वेदांता म्हणून एक कंपनी आहे फॉक्सकॉन, त्यांनी देखील 2,06,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आणण्याला संमती दिलेली आहे. हे फक्त MOU नाही, करारनामे नाही, प्रत्यक्ष काम आहे. कारण केंद्राची देखील मदत लागेल आणि केंद्राने सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग तुम्हाला जेवढे नेता येतील, सुरू करता येतील तेवढे करा. आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, कामं होत राहतील, काळजी करू नका. आणि जे काही आणखी कामं असतील ती कामं देखील आपण करू. या मतदारसंघातलं जे काही आज प्रेम पाहायला मिळालं तुमचं, म्हणजे सतार बघितलं मी, सगळे किती सगळे हिंदू होते, मुसलमान होते, सगळे होते. हिंदू मुसलमान इकडे एक सगळेच, म्हणजे इथं वेगळंच वातावरण बघायला मिळालं. पहिल्यांदाच बघितलं एवढं. भाई बोलले मगाशी सर्व धर्म समभाव, इकडे सगळे आहे, काय जात पात काय नाही. असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपण चांगलं घडवू, विकासाची कामं करू. आणि तो कुठला या ठिकाणी आपण खूप मोठे मोठे प्रकल्प करतोय. जालना नांदेड जो आहे समृद्धीचा आपण सुरू केलाय, जवळपास शिर्डीपर्यंत पुढच्या
15 ऑगस्ट पर्यंत त्याचं उद्घाटन आपल्याला करण्याचा प्रयत्न आहे. जालना नांदेड देखील आपण करतोय आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला फायदा होईल. आणि आपल्याला मी एक सांगतो, अशा प्रकारचे ऍक्सेस कंट्रोल रस्ते आपण मोठ्या प्रमाणावर त्याचं ग्रीड करू आणि जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, कनेक्टिव्हिटी आहे ते आपण सुलभ करू, ज्याच्या माध्यमातून या राज्याचा विकास जलद गतीने होऊ शकतो. आपलं एकच ध्येय आहे, आमचा कुठलाही पर्सनल अजेंडा नाही, आमचा एकच अजेंडा आहे की या राज्याचा विकास, या राज्यातला सर्वसामान्य माणूस त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजेत, हाच आमचा फोकस आहे. एवढं सांगतो. पुन्हा एकदा अब्दुल सत्तार महोदय, आपको तो मानना पड़ेगा, इतनी बड़ी लोकप्रियता आपकी जो है ये किसी के भाग्य में नहीं होती है और इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, विकासाभूमिक राजकारणाची कास धरणारे मला माननीय एक मुख्यमंत्री अजून विनंती